सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सकल करांचं आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग प्रणाम. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांना त्रिवार वंदन. तरुण विकास तालीम मंडळ, चौगुले गल्ली, उचगाव 107व्या वर्षात पदार्पण करत यंदाचा गणेशोत्सव विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून सादर करत आहोत. तांत्रिक देखावा आदियोगी आदियोगी आदियोगी. जटाओं से है जिनके जल प्रवाह, मात गंग का गले में जिनके सज रहा है हार विश्व जंग का. डमट 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 डमरू कह रहा शिव शिवम, तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम. वे नंदनी के वंदनीय नंदनी स्वरूप है, वे तीन लोक के पिता स्वरूप एक रूप है. कृपालु ऐसे है कि चित्त जप रहा शिव शिवम, तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम. विश्वाच्या निर्मितीपूर्वीपासून भगवान शंकराचे स्वयंभू अस्तित्व आहे. ते त्रिदेवांपैकी एक असून विनाश व पुनर्निर्मितीचे अधिपती मानले जातात. शिव शब्दाचा अर्थ कल्याणकारी किंवा मंगलमय असा होतो. भगवान शंकरांचा जन्मकाळ हा साध्या मानवांसारखा काल मर्यादेत बांधलेला नाही. ते अनादी अनंत आणि अजन्म हिमालयात वास्तव्यास आहेत, म्हणून त्यांना आदिदेव असे म्हटले जाते. प्रजापती राजा दक्षची कन्या सती या भगवान शंकराची पत्नी, परंतु राजा दक्ष यानं भगवान शंकराचा तिरस्कार केला, कारण राजा दक्ष भगवान शंकराला स्मशानात राहणारा असेच समजत होता. पुढे जाऊन राजा दक्ष सर्व देवांना बोलवून मोठ्या यज्ञाचे आयोजन त्यांनी केले. त्यामध्ये भगवान शंकर सती यांना आमंत्रित केले नाही. यामध्ये सतीने आपल्या नवऱ्याचा आपल्याच पित्यानं केलेला अपमान म्हणून त्याच यज्ञामध्ये देहत्याग केला. हे भगवान शंकराला समजतात चालू झाले तांडव. त्यांनी केसांची एक जटा काढून त्यातून प्रकटले भगवानांचे रूप वीरभद्र, ज्यानं राजा दक्ष आणि त्या यज्ञाचा सर्वनाश केला. माता सतीचा अग्निदेह घेऊन भगवान शंकर ब्रह्मांडात फिरू लागले. त्या देहाचे तुकडे पृथ्वीवर जिथे पडली त्या ठिकाणी शक्तीपीठ तयार झाले. तव जननम् कालो न जानाति तव समापनम्. दृष्टो मया तव महाकारः योगेश्वर काल काल योगेश्वर काल काल. देवांचे देव महादेव यांनी केलेला त्याग आणि याच त्यागातून सृष्टीला वाचवणाऱ्या नीलकंठ महादेवाचे रूप, दुर्वास ऋषींच्या शापामुळे आपली शक्ती गमावल्यानंतर देव आणि दानवांनी एकत्र येऊन अमरत्वासाठी समुद्राचे मंथन सुरू केले. मंदार पर्वत बनला, रवी आणि वासुकी नाग बनले दोरखंड. विष्णूंनी कासव अवतार घेऊन पर्वताला आधार दिला. मंथन सुरू झाले आणि सुरुवातीला सर्व आनंदात होते, पण लवकरच एक भयानक आणि अनपेक्षित गोष्ट घडली. मंथन सुरू असताना सर्वात आधी सागरातून भयंकर असे इलाहल विष बाहेर आले.
हे विष इतके विध्वंसक होते की त्यातून निघणाऱ्या धुरानं सर्वत्र हाहाकार माजला. केवळ जीवसृष्टीच नाही तर स्वर्ग आणि पाताळ लोकांचेही अस्तित्व धोक्यात आले. देव आणि दानव दोघेही भयभीत होऊन त्यांचा उत्साह क्षणात मावळला. हे विष इतके शक्तिशाली होते की कोणीही त्याला स्पर्श करण्याचे धाडस करत नव्हते. या भयंकर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आता फक्त एकच मार्ग होता. देवांचे देव महादेव. सर्व देव आणि दानवांनी महादेवांचा धावा केला. देवांची प्रार्थना ऐकून भगवान शंकर तिथे प्रकट झाले. त्यांनी कोणतेही संकोच न बाळगता ते संपूर्ण हलाहल विष आपल्या ओंजळीत घेतले आणि प्राशन केले. त्यांनी ते विष कंठातच धरून ठेवले, पोटात जाऊ दिले नाही, कारण त्यांच्या पोटात संपूर्ण विश्व समावलेले होते. या विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ निळा पडला आणि म्हणूनच त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले. शिवानं केवळ सृष्टीचेच नाही तर देव आणि दानवांचे प्राण वाचवले. हा त्याग जगाला शांत ठेवण्यासाठी आणि जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी केला गेला. शिवानं केलेल्या या परोपकारामुळेच मंथन पुढे चालू राहिले आणि त्यातून अमृत बाहेर आले.